रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वन इलेक्शन कॅबिनेटने मंजूर केली आहे. काय वाटतं याच्यावर? कारण की अनेक विरोधक असं म्हणतात की विरोधकांना संपवण्याचा हा दाव आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला विरोधक संपले तरी हरकत नाही, हा देश संपले. समोर विरोधक संपले, विरोधक जिवंत राहिले, विरोधकांना गोळ्या घातल्या, काही फरक पडत नाही. आणि देशाचं काय हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. सर, हे मागच्या दाराने संविधान संपवण्यात आलं नाही का? संविधानाला किंमत काय? संविधानाला किंमत काय? संविधान मानलं असतं तर मग काय हे नवीन नवीन ते काय ते ह्याचा सर्वे करा, त्याचा सर्वे करा, ह्या देवळाचा सर्वे करा, त्या मशिदीचा सर्वे करा, झालंच नसतं भारतात. 1991 साली दिलेल्या निकालाच्या विरोधात जाऊन खालचं कुठलं तरी चटर-फटर जे म्हणजे जॉईंट काहीतरी कोर्ट निर्णय देतं की ह्या मस्जिदीचा सर्वे करा. अरे काय? आणि त्याच्यामुळे अख्ख्या भारतात अस्वस्थता जागी केली. वन नेशन वन इलेक्शन बिलने हुकुमशाही आपल्या देशात राबवण्याचा हे षडयंत्र आहे. वन नेशन वन इलेक्शन हा हुकुमशाहीचा मार्ग आहे. मार्ग आपली डायव्हर्सिटीच संपते. आपल्या ह्या देशाची विविधता ही निवडणुकीत सुद्धा दिसते. जेव्हा काही ठिकाणी आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा काही ठिकाणी बर्फ पडत असतो, काही ठिकाणी जेव्हा हिवाळा असतो तेव्हा काही ठिकाणी पाऊस पडत असतो. या देशाची विविधता हीच या देशाची ताकद आहे आणि म्हणूनच संविधान गरजेचं आहे. आता ती विविधता संपली की आपण संविधान संपवतो. स्वबळावरती लढणार का? संजय राऊत म्हणतात की स्वबळाचा नारा दिला त्यांनी महानगरपालिकेने. बघा, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे प्रमुख सल्लागार आणि प्रवक्ते. मी प्रमुख सल्लागार पण नाही आणि प्रवक्ता पण, त्यामुळे ह्या गोष्टी मला माहीत नसतात ना. माझ्या कानात कोणी सांगितलेलं पण नाही, कसं उत्तर ते? विधानसभा निवडणुकीमध्ये एक है तो सेफ है, बटेंगे तो बटेंगे अशा प्रकारचे नारे दिले गेले होते. मात्र दादरच्या हनुमान मंदिर पाडण्याचा कट तर असला तर नोटीस दिली गेलेली आहे. 80 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे. राम मंदिर बांधणार आहे आता हनुमान मंदिर. मला काय बोलायचं? शेवटी काल सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी केलाय की कोणत्याही धर्मस्थळांच्या बाबतीमध्ये त्या धर्मस्थळाची पाहणी करावी, त्या ठिकाणचं वेगळ्या धर्मस्थळ असेल असे मागणी असलेले कोणत्याही याचिका स्वीकारू नका, हे सुप्रीम कोर्टाला काल शेवटी सांगावं लागलं सगळ्या उच्च न्यायालयांना. असं आहे की तोपर्यंत या देशामध्ये गोंधळ झालेला होता. 1991चा निकाल आहे, त्याच्या आधी 47चा कायदा आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की जी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देवळाची, मस्जिदीची, बौद्ध स्थानाची, धर्मस्थळांची जी काय ती बदलू नका, त्याच्यामध्ये आतमध्ये खोलात जाऊ नका. हे आपल्या संविधानकर्त्यांना समजत होतं की याच्यात काय घडेल या देशामध्ये. उद्या जर बौद्ध धर्माने सांगितलं की चला सगळंच खणा, तर मग काय करा? कारण काय देशातला सर्वात जुना धर्म हा बौद्ध धर्म आहे. वादच घालायचे असतील तर मग काय वादच घालत बसा, देत जाऊ द्या खड्ड्यात. त्याच्यामुळे वाद काय, आता जर एखादं न्यायालय आता डायरेक्ट सांगता की तुम्ही अजमेर शरीफचं सर्वे करा, मला वाटतं ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांच्या हे कदाचित लक्षात येईल की सुफिझम आणि शैविझम हे भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांमधल्या दोन परंपरा आहेत. ज्याच्यात तल्लीन होणं, भक्तिरसामध्ये तल्लीन होणं
हे मुख्य असतं. हे एकत्र आलं भारतात. सुफिझम ज्यावेळेस आला त्याच वेळेस शैविझम आला आणि दोघांच्या मानसिक ह्याच्यामध्ये देवासमोर तल्लीन होणं, एकाग्र होणं आणि देव म्हणजे जो काही त्यांचं श्रद्धेचं स्थान आहे ते असं मनावर येणं हा एक वेगळा भाव आहे त्याच्यातला. आपण सगळ्यावरच जर आघात करायला लागलो, या देशाची जी विविधतेची संस्कृती आहे हीच खतम होऊन जाईल. आपण प्रत्येक स्थानाला हिंदू आणि मुसलमान म्हणून बघायला लागलो तर मग कर्नाटकामध्ये किती देवळं कुठल्या राजाने बांधली याचा हिशोब घ्या कधीतरी. काशीला कोणी किती धन दिलं याचा हिशोब घ्या कधीतरी. असं म्हणजे आपण एकीकडे 2020-24 म्हणजे 2400 वर्ष झाली आता जीजस क्राइस्ट नंतर. आपण जर आताही ह्याच्यावरच भांडत बसणार असू, आपली इकॉनॉमी कुठे चालली त्याचा विचार करा, जीडीपी कुठे गेलाय त्याचा विचार करा. आणि असं या देशात होत राहिलं तर आपल्याकडे परदेशी गुंतवणूक येणंच बंद होऊन जाईल. कारण का तुम्ही जर अस्वस्थ व्यवस्थेमध्ये असाल तर बाहेरचे लोक पैसे लावणार नाही. कारण का त्यांना पैशाचं रक्षण हवं असतं, सिक्युरिटी हवी असते. तुम्ही सिक्युरिटीच देऊ शकत नाही पैशाला. उद्या त्यांची कंपनीच जाळून टाकली तर काय कराल. मला अजूनही आठवतं की जेव्हा इथे आपल्या इथे गोमांसावर बंदी आणली तेव्हा जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष इथे भेटीला आल्या होत्या. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की आमच्या लोक हे फक्त तेच भक्षण करतात कारण का त्याच्यातनं आम्हाला प्रोटीन्स मिळतात आणि काच होणार नाही, असंच होईल. मी हे खास सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या उमेदवारांनाही अवगत करण्यासाठी म्हणून मी हे सगळं दिलेलं होतं. आधार कार्ड नंबर असतो, पॅन कार्ड नंबर असतो, वाहन चालवण्याचा परवाना असतो, हे सगळं लिहावं लागतं 17A वरती. आणि मी सांगतो अर्ध्या अधिकारी इथंच नाही, आतापर्यंत कधी कोणी विचारलेलंच नाही आणि आपल्याला विचारलं जाईल असं त्यांना वाटतही नाही. आता मी निवडून आलोय म्हणून मला 17A मागता येत नाही, नाही तर मीच कोर्टात गेलो असतो 17A मागायला. आता देखील नागपूरमध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोठा मोर्चा नाशिकमध्ये मोर्चा निघालेला आहे. ईव्हीएमची अंत्ययात्रा काढलेले सगळे महाविकास आघाडी तिथे एकत्र आहेत. असं आहे की सगळे एकत्र आहेत किंवा प्रश्न पारदर्शकतेचा आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्राने जेव्हा लोकांनी संशय व्यक्त केला तेव्हाच सांगितलं की इफ देर इज अ क्वेश्चन आस्क्ड अगेन्स्ट द मशीन शुड बी रिप्लेस्ड. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्र म्हणतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा असू शकतो आणि त्यांच्या इलेक्शन कमिशन म्हणतं हो, जर संशय असेल तुम्हाला आम्ही बाजूला काढतो. लोकशाही टिकवण्यासाठी तुमच्यावर झालेल्या प्रत्येक आक्षेपाचा तुम्हाला विचार करावाच लागेल. आणि जेव्हा इलेक्शन कोर्ट म्हणतं की नाही लवकर मतदान मोजलं गेलं पाहिजे, अरे लवकर मतदान मोजलं गेलं पाहिजे, 20 दिवस होत आले अजून मंत्रिमंडळ नाही झालं महाराष्ट्राचं. कोर्ट येणार आहे का सुप्रीम कोर्ट इथे सांगायला मंत्रिमंडळ स्थापन करा? कोर्टाचं काय जातं, 1 तासाभरात निर्णय द्यायचा आणि निघून जायचं. अख्ख्या देशाचं वाटोळ होईल ना याच्यात.
ही देशाची लोकशाही ही काय अशीच आणलेली नाही. हे पोलिंग ऑफिसरनी करायचं काम असतं. हे सगळं आतमधनं डॉक्युमेंट्स आम्ही काढून घेतले. हे असे इथे कोण झाले काय परफेक्ट तुम्हाला मोजणी येईल, पण हे देतच नाहीत तुम्हाला. हे लपून ठेवलंय. सांगतात 45 दिवसानंतर देऊ. 45 दिवसानंतर देणार म्हणजे आमचं इलेक्शन पिटिशन गेलं. मग या कागदपत्राला अर्थ काय? आणि जो हरियाणामध्ये निकाल लागलाय त्याची प्रत सर्व उमेदवारांनी घ्यावी आणि ती लावून मत यांच्या पुढे द्यावी इलेक्शन ऑफिसर समोर. का एका कोर्टाचा निर्णय हा भारतभर लागू होतो. त्याला जर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर ठीक आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसेल तर तो लागू होणार. हे सगळे कागदपत्र आहेत. तुम्ही सगळ्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढा, त्याचं काय फिल्म काढायचे तर ते पण काढा. कारण का हे सगळं हे डॉक्युमेंट्स मी अतिशय डोकं लावून सगळे व्यवस्थित तयार करून अक्षर व्यवस्थित करून ठेवलेली आहे. कोणालाही संशय येता कामा नये. अजून काय आहे? तर राज्यभरामध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून ईव्हीएमला हार घालून स्वागत केलं जातं. नाही, सत्ताधारी काय करतात त्यांचा प्रश्न. ते जिंकले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. त्यांनी हार घालू देत, नाहीतर काश्मीरमध्ये काय म्हणतात ते गुलाबी रंगाचं काय म्हणतात केशराचं दूध बीध घालून त्याला आपल्याला काय करायचं. सगळे तुम्ही प्रश्न उपस्थित केले शेवटी कोर्टात जावं लागतं एवढे सर्व प्रश्न उपस्थित केले. नाही, मला अधिकार नाही ना. मी निवडून आलेला माणूस आहे म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आव्हान करतो. तुमच्या पक्षातले जे उमेदवार पराभूत झाले चालले. त्या लोकांनी चाललेत. मी स्वतः तो आपला आरटीआय का मी स्वतः काही आरटीआय टाकलेत इलेक्शन कमिशनला. कारण का तुमच्या माहितीसाठी सांगतो, इलेक्शन कमिशनचं जे मशीन आहे ते मशीनचा फक्त बाहेरचा भाग भारतात बनतो, बाकी सगळे भाग हे बाहेर येतात. एकही भाग भारतात बनत नाही. सर, ह्याच्यावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असणार आहे त्या निवडणुकाचा ईव्हीएमच असेल तर महाविकास आघाडी लढेल का की बघा, लढेल का नाही लढेल हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ठेवतील. प्रश्न हा आहे की एक सामान्य नागरिक म्हणून जी विश्वासार्हता आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं मिळायला हवी, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती, प्रश्न त्याच्यावर आहे. ही निवडणूक बॅलेट पेपर घेण्याची मागणी करणार ती होणार नाही, ती करणार नाहीत हे माहिती आहे. पुन्हा महायुतीच येणार तर राज्याला. नाही, महायुती येईल की नाही हा प्रश्न आहे. प्रश्न आहे लोकांना जागृत करण्याचा. लोकांना ह्याच्यावर जागृत केलं पाहिजे. कारण ह्याच्यावर सर्वात पहिला आक्षेप कोणी घेतला होता माहिती आहे? डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी. आणि सुब्रमण्यम स्वामींमुळे व्हीव्हीपॅट आला. आता मी स्वतः हे 5 डिसेंबर 2024 हे 3 आरटीआय टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये मी बरंच उलट सुलट विचारलेलं आहे आणि माझ्या अंदाजाने ह्याला उत्तर ते